सप्रेतचं केसर श्रीखंड किंवा आम्रखंड कसं करणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. हा 3 किलोचा श्रीखंडाचा पॅक येतो. हा फ्रोझन फॉर्मॅटमध्ये असतो. ह्याच्यातलं श्रीखंड रूम टेम्परेचरवर आणण्यासाठी 2 ते 3 तास हा बाहेर काढून ठेवायचा आहे आणि मग आपण ते श्रीखंड सर्विंगला किंवा पार्सलला वापरू शकतो. आता 2 ते 3 तास हा पॅक आपण बाहेर ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर ह्या सेमी ट्रान्सपरंट कंटेनरमध्ये श्रीखंड भरायचं आहे. वेइंग स्केलवरती आपण हा कंटेनर ठेवणार आहोत आणि आता त्याचं टेअर वेट 0 ग्रॅम करायचं आहे. श्रीखंड रूम टेम्परेचरला आल्यानंतर यातील 100 ग्रॅम श्रीखंड आपण या कंटेनरमध्ये भरणार आहोत. श्रीखंड भरताना तुम्ही दुसरा चमचा किंवा सुरीची मदत घेऊन श्रीखंड या कंटेनरमध्ये काढू शकता. शंभर ग्रॅम श्रीखंड कंटेनरमध्ये भरलेला आहे. आता हा कंटेनर आपण ओट्यावर ठेवायचा आहे आणि हा कंटेनर अशा पद्धतीने टॅप करायचा आहे. ही फार महत्त्वाची स्टेप आहे, नाहीतर आतमध्ये हवा राहू शकते आणि श्रीखंड लवकर खराब होऊ शकतं. यानंतर ह्याला आपण लीड लावायची आहे आणि टाईटली क्लोज करायचं आहे. सेलोटेप लावून सिक्युअर करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिवसाला जेवढे श्रीखंडाचे कंटेनर लागतात तेवढे तुम्ही फिल करून फ्रीजमध्ये ठेवून द्या. उरलेला मोठा पॅक परत डीप फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे. श्रीखंड सर्विंगसाठी रेडी आहे. चमचा आणि टिश्यू पेपर सोबत द्यायचा आहे. श्रीखंड पार्सलला द्यायचं असेल तर आपण एका स्मॉल टेकअवे बॅगमध्ये हा कंटेनर भरायचा आहे. त्याच्यासोबत एक चमचा आणि एक टिश्यू पेपर द्यायचा आहे. बॅग फोल्ड करून त्याला सेलोटेप लावायची आहे आणि श्रीखंड पार्सल रेडी आहे.